नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहरातील वसमत रोडवरील फॉर्च्यून हॉटेल येथे शिवापूर्ती गौरव व कृतज्ञता समारोह संपन्न. संभाजी गणपतराव वागतकर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसोला, तालुका जिल्हा परभणी, कार्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा परभणी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा परभणी यांचा 1 जून 2026 रोजी सोमवारी सायंकाळी 5 वाजता सेवापूर्ती व कृतज्ञता गौरव सोहळा संपन्न झाला. कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा परभणी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसोला, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद परभणी यांच्या आयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक सतीश कांबळे, महाराष्ट्र कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर मुक्तांगण वागतकर, MD रेडिओलॉजिस्ट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याभरातून शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी मित्रपरिवाराच्या वतीने मोठी उपस्थिती दर्शवली. सेवा करता करता पाळील बंधना, सेवा करता करता पाळील बंधना, अभिनंदन सरजी अभि. तर मी या सर्वांचं ऋण मानतो की कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सतीश कांबळे यांचा अट्टहास अगदी 6 महिन्यापासून होता. तर त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्याबद्दल मी त्यांचा नेहमीच आभारी आहे. आणि त्याचबरोबर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, शाळा, केंद्रीय शाळा सोडा या सर्व टीमनं हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं सर, एकंदरीत 38 वर्षाचा प्रवास. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा प्रवास अगदी अविरतपणे चालत राहणार. शिक्षण ही प्रक्रियाच अशी आहे की आपण घेत असतो आणि या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये अनेक अनुभव आले. कटू आहेत, चांगले आहेत, गोड आहेत. या सगळ्या अनुभवामधून एकच शिकलो की त्याला आपण हसत सांगतो. सर, आपल्या अनुभवातून शिक्षकांना नव्या पिढीतल्या काय संदेश द्या सर? आपल्या अनुभवात संदेश एवढाच देईल की नव्या पिढीला की आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. संयमानं प्रत्येक गोष्टीला थोडं संयम धरावा आणि पुढे जावं. सर, जबाबदारीवर मुक्त सेकंड इनिंग आता काय कुटुंबाला जास्त वेळ देणे, जसं पर्यटन करणे, इतक्या या सगळ्या याच्यामध्ये आपल्या एकट्या याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. पोरांना आपल्याला घडवण्यामध्ये आपण कुठं जाऊ शकत नाही. आणि सगळ्या संघटनेचे कामं वगैरे आता बरेच रस्ते बोलत असले तरी येता येत नव्हतं. आता निश्चितच आता वेळ भरपूर वेळ काय सांगाल? कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आज हा तुमचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आदिवासी विकास संघटना पण दोघांचंही काम आहे फार मोठं. काय प्रतिक्रिया तुमची? ही संघटना कसं काम करते आणि सर्वांना जोडून ठेवते? आज पाहिलं तर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटना हे नंबर 1 वर काम करतात. अगदी त्याच्या तोडीला दुसरी संघटनाच नाही आहे. शिक्षकांचे जे प्रश्न आहेत योग्य पद्धतीनं मांडणं, त्यांना विश्वासात घेणं, हे सगळ्या गोष्टी सर इतक्या सुंदरप्रमाणे हँडल करतात की हे सर्व लोकांना घेऊन चालणं ही काही सोपी गोष्ट जोडून घेणं सोपी गोष्ट नाही. ते कार्य करतात. थँक्यू. आज या ठिकाणी संभाजी वागतकर सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि आदिवासी विकास परिषद व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसोला यांच्या संयुक्त उद्यमाने आपण घेतलेला आहे. या ठिकाणी सरांची सेवा अतिशय प्रामाणिक, निस्वार्थ आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलेली आहे. सरांचं संघटनेतलंही काम अतिशय प्रामाणिक आणि उत्कृष्ट असून सर जसे कास्ट्राईब शिक्षक संघटनेमध्ये काम करत होते, आज शेवटच्या नोकरीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचं काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देऊन आपले दोन्ही मुलं एक चांगल्या उच्च शिक्षणाला म्हणजे शिक्षणापर्यंत पोहोचवलेले आहेत. एक मुलगा डॉक्टर आहे
मुलगा इंजिनियर आहे आणि कुटुंबाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी पार पाडलेली आहे. सरांचं संघटनेचं कार्य, कौटुंबिक कार्य, सामाजिक कार्य, पारिवारिक कार्य या सगळ्या कार्याची दखल घेऊन आज कास्टाईप शिक्षक संघटनेच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य कास्टाईप शिक्षक संघटना परिवाराच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आणि ते त्या सन्मानास पात्र आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, आंबेडकरांचा विचारावर चालणारा आपण ज्या पद्धतीने चालता, काय सांगाल सर, काय भावना आहे? आपल्या माणसाचा गौरव, आपल्या माणसाचा सन्मान. खरं तर आपणच आपल्या माणसांचा सन्मान केला पाहिजे. आपण आपल्या माणसाच्या कार्याची नोंद घेतली पाहिजे. जी माणसं आपली प्रेरणादायी काम करतात, आज त्यांचं आदिवासी विकास परिषदेमध्ये खूप छान असं कार्य आहे. त्यांच्यामुळं आज या ठिकाणी जे आज परभणी जिल्ह्यामध्ये 5 वसतिगृह आले, त्यांच्यामध्ये सरांचा खूप मोलाचा वाटा आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी पतसंस्था उभी आहे, ती उभी करण्यामध्ये सुद्धा सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांना ते प्रत्यक्ष कळत नसेल, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचं काम खूप मोठं आहे. कास्टाईप शिक्षक संघटनेच्या माध्यमातून कार्याध्यक्ष या पदावर त्यांनी अतिशय जबाबदारी आणि चांगल्या पद्धतीनं काम पार पाडलेलं आहे. सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शिक्षकांच्या बाबतीत आंदोलनं करण्यासाठी आणि शासन दरबारी सर्व आंदोलनं करण्यासाठी त्यांचा खूप मोठा हिस्सा आहे. त्यामुळं सर आज त्यांच्या अभिनंदनास, त्यांच्या सत्कार्यास, त्यांच्या सोहळ्यास ते पात्र आहेत. तेच पात्र नाही तर ताईचं सुद्धा तेवढं सहकार्य लाभलेलं आहे. कारण की घरामध्ये महिलांचं सहकार्य लाभलं तर पुरुष एक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. म्हणून त्यांचं कुटुंबही अतिशय छान पद्धतीनं त्यांनी घडवलेलं आहे. ताईचा त्याच्यामध्ये मुलाचा वाटा आहे आणि वागतकर सर या सत्कारास पात्र आहे. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.